मुनिही एकांत जीविनः। जगामध्ये सुखी कोण आहे? कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिन्हे मन को जिता दे। एकांतामध्ये भगवत चिंतन करणारा जो महात्मा आहे तो जगातला सगळ्यात सुखी असतो। पर लक्षात घ्या, कोण जगामध्ये सुखी आहे? प्रत्येक माणसाचं जीवन तुम्ही डोळ्यासमोर आणा, प्रत्येकाचं बघा। खेड्यात राहणारा दुखी, शहरात राहणारा दुखी, श्रीमंत दुखी, गरीब दुखी, ज्याच्याकडे गडगंजी श्रीमंती आहे, इस्टेट किती आहे, मालमत्ता किती आहे हे ज्याला माहिती नाही त्याला विचारा तो सुखी आहे का म्हणून। नाही, प्रत्येकाचे अनुभव दुःखाचे आहे। ज्याला मुलगा नाही तोही दुःखीच आहे, ज्याला एक मुलगा आहे तो पण दुःखी आहे, ज्याला दोन आहे तोही दुःखी आहे, ज्याला 12 डझन भर तेही दुःखीच आहे। सर्वांचं चिंतन करा तुम्ही। ज्याला पोरग नाही त्याचा इंटरव्ह्यू घ्या, त्याला विचारा बाबा बरे आजकाल मुलाबाळाचं काही खरं नसतं, देवाने तुम्हाला पुत्र प्राप्ती दिली नाही, तुमचंच बरे। तो म्हणतो कशाचं बरं महाराज, कुबेराला लाजवल एवढं ऐश्वर्य देवाने दिलंय पण काय करता, खायलाच कुणी नाही ना, तेही दुःखीच आहे की नाही। ज्याला एक पोरग आहे त्याला विचारा बरे आजकाल। यापेक्षा ज्ञानोबांची ओवी सर्वांना माहिती आहे। मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरोनी इंगळाच्या। माऊलींची ओवी बघा किती सुंदर आहे। ज्ञानोबा असं म्हणतात, एखाद्या माणसाने विस्तवाच्या अंतरुणावर झोपण्याची कल्पना करणं हे जसं अनुचित आहे, तसं मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये सुखाची कल्पना करणं हे पण अनुचितच आहे। अनेक उदाहरणं ज्ञानोबा देतात। असो, आणि तुमचं आमचं जे जीवन चालू आहे ना हे सुखामध्ये चाललं असं समजूच नका, केवळ आशेमध्ये चाललेलं आहे। आशेमध्ये मी बोल, पितामह भीष्माचार्य बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत। पाचही पांडव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। द्रौपदी आहे, कुंती आहे, सुभद्रा आहे, अनेक जण त्या ठिकाणी उपस्थित आहे। कुरुक्षेत्राचं ते खुलं मैदान, अनेक जणांचे मुडदे त्या ठिकाणी पडलेले आहेत। पितामह भीष्म बाणाच्या शय्येवरती शरपंजरी पडले। ते दृश्य डोळ्यासमोर आहे। दृश्य पाहत जा, प्रसंग ऐकत जा। पितामह भीष्माचार्यांच्या अंगाला हजारो बाण लागलेले आणि अशा स्थितीमध्ये कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन त्या ठिकाणी येतात आणि भीष्माचार्यांच्या चरणी प्रणाम करून भीष्मांना विनंती करतात, पितामह बघा पाचही पांडव आपल्या दर्शनासाठी आलेले, माझ्याशी विनंती आहे की आपण पाचही पांडवांना गृहस्थी धर्माचं कर्तव्य शिकवावं, गृहस्थी धर्माबद्दल काहीतरी मार्गदर्शन करावं। आता सर्वही त्या ठिकाणी येऊन भीष्मांना वंदन करतात, परंतु भीष्म मात्र भगवंताला उठून वंदन करू शकत नाही। हजारो बाण भीष्मांच्या अंगाला लागलेले असल्यामुळे आणि परमात्म्याचे शब्द ऐकल्याबरोबर नेत्रामध्ये ढसाढसा अश्रू येऊ लागले भीष्मांच्या। भगवंत विनंती करतात, पितामह पांडवांना काहीतरी ध्यानाचा उपदेश करावा। भीष्म म्हणायला लागले, वा रे मुरलीधर, अरे दुसऱ्यांना मान देणं शिकावं तर तुझ्याकडून, सर्व जाणणारा तर जगाचा ज्ञाता तू आहेस आणि उपदेश करण्यासाठी मला विनंती करतो। भगवंत म्हटले, नाही नाही पितामह, अरे आपल्या जीवनामध्ये आपण अनेक सुखदुःखादी चढ उतार सहन केलेले आहेत, अनेक अनुभव आपण जीवनामध्ये घेतलेले आहेत, त्यातले काही अनुभव गृहस्थी धर्माचं कर्तव्य म्हणून या पांडवांना काहीतरी उपदेश करावा अशी मनापासून विनंती करतो। आणि म्हणतात की भीष्मांनी पाचही पांडवांना गृहस्थी धर्माचं कर्तव्य शिकवलेलं आहे। दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशा, स्त्री धर्मान भागवत धर्मान समास व्यासयोगतः। दान धर्म शिकवला। मुलांनो, एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही सर्वचे सर्व पांडव गृहस्थी आहात आणि गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे। आपल्या जीवनामध्ये आपण जेवढं काही धन द्रव्य पैसा अडका कमवतो
त्यातली 10% रक्कम परमार्थामध्ये केव्हाही खर्च करण्याची भावना ठेवायला पाहिजे. हा, आपण सगळे गृहस्थी आहोत आणि आपण संसारिक जीवन जगत असल्यामुळे काही मर्यादा, काही शास्त्र आपल्याला शिकवतात. गृहस्थी जीवाचं कर्तव्य सांगताना म्हटलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. मिळवल्या पैशातून 10% रक्कम परमार्थामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये खर्च व्हायलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं की धनाची शुद्धी झाली पाहिजे म्हणून? धन दान दिल्यानंतर धनाची शुद्धता होते आणि ज्याच्या धनाची शुद्धी झाली त्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होत नाही. संकट येऊनच नाही असं वाटत असेल, परमार्थामध्ये कुठेतरी योगदान केलं पाहिजे, पण 1% रक्कम परमार्थामध्ये खर्च करा. आणि पुन्हा एक विनंती करतो, मनुष्याने कर्तव्य दक्षता आपल्या जीवनामध्ये ठेवायला पाहिजे. एक लक्षात घ्यावं, भीष्माने जो उपदेश महाभारताच्या अंतर्गत या ठिकाणी जो केलेला आहे, हा केवळ त्यांच्या पुरताच किंवा पांडवापुरताच मर्यादित आहे असं नाही, तो सर्वांच्या आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा, भीष्म सांगतात की आपल्या जीवनामध्ये केवळ कर्तृत्वावरतीच विश्वास ठेवू नका मुलांनो, तर प्रारब्धावरती सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. कारण आजचं कर्म, आजचं कर्तृत्व हे उद्याचं प्रारब्ध जन्माला घालतात. म्हणून कर्म आणि प्रारब्ध या दोन्हीवरती विश्वास ठेवण्यासाठी महाभारत आपल्याला शिकवतं. नाहीतर समाजात राहतात, कोणी असू द्या, केव्हा पाहिला दातच काढत राहतात. पण कुलवान घराण्यातल्या, संस्कारी घराण्यातल्या स्त्रिया विनाकारण कधीच दात दाखवत नाही. हा, पूर्वीच्या काळामध्ये बघा तुम्ही मर्यादा, डोक्यावरून पदर असायचा. आजही जुन्या म्हाताऱ्या स्त्रियांच्या डोक्यावर पदर बघा तुम्ही, जुन्याच बघा, नवीन नका बघू. बघा तुमच्या पुढं मागे कोणी आहेत का म्हणून, त्यांच्या डोक्यावर तुम्हाला पदर दिसणारच. आता नका विचार करू, पूर्वीच बोलतो मी. त्या बरोबर मागं पुढं पाहायला लागल्या, कोण आपल्या मागे आहे, कोण आपल्या पुढे आहे. हा, पण पूर्वीच्या काळामध्ये मर्यादा होती की नाही? पर पुरुषांच्या समोर जरी आपल्या घरच्या महिला मंडळ जायच्या तर डोक्यावर पदर घेतल्याशिवाय समोर जात नव्हत्या. आणि एक शास्त्र आहे पहा, स्त्रियांचे दात, नख आणि केस हे परपुरुषांना कधी दिसता कामा नये असं धर्मशास्त्र शिकवतं. हा, आणि ज्यावेळा द्रौपदीचं हसणं बघितलं, भीष्मांना राहुलं नाही. भीष्म म्हटले, द्रौपदी सांग, तुला का हसू आलं? द्रौपदी म्हटले, नाही महाराज, सहज हसू आलं. नाही, तुला सांगावं लागेल. आणि मग द्रौपदीने हिंमत केली, पितामह, अरे आज तर मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगू लागलात आपण. स्वतःच्या डोळ्यासमोर अन्याय होता, बघ ना हा डबल अन्याय. अरे मग हा अन्याय तुम्ही का केला होता? अरे ते चित्र डोळ्यासमोर आला. ज्यावेळा भर सभेमध्ये दुःशासन माझे वस्त्र हरण करत होता, त्यावेळा तुमचे हे जे तत्व आहे हे कुठे गेले होते? हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? माझ्या डोळ्यासमोर, तुमच्या डोळ्यासमोर माझे वस्त्र हरण करण्यात येत होते. त्यावेळा मात्र तुम्ही या गोष्टीला प्रतिबंध केला नाही. आणि आज तर मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी छाती काढून सांगू लागले की स्वतःच्या डोळ्यासमोर अन्याय होता, बघ ना हा डबल अन्याय म्हणून. मग हा अन्याय तुम्ही का केला? हे शब्द ऐकले भीष्मांच्या नेत्रामध्ये पाणी आलं, ढसाढसा रडू लागले. भीष्मांचं रडणं बघितलं आणि भीष्म म्हणू लागले, द्रौपदी, तुला माहितीये मी का त्यावेळेला प्रतिबंध करू शकलो नाही? अरे त्यावेळेला मी अन्नच कौरवांचं खाल्लं होतं. आणि एक लक्षात घ्या, जैसे खावे अन्न तैसे होय मन. मनाची निर्मिती अन्नापासून असते, लक्षात घ्या. आहार शुद्ध सत्व शुद्धही, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृतीही. मनाची निर्मिती कशापासून होते? मन कशापासून तयार होतं? मन हे अन्नापासून तयार होतं, अन्न. म्हणून आजही संस्कारी माणसं हॉटेलचं अन्न खात नाही, हे त्याला कारण आहे. तुम्हाला माहिती असेल, श्री गुरु वैकुंठवासी आमचे अमृत महाराज नरखेडकर ज्यावेळेला आमचे अमृत महाराज ज्या गावामध्ये कीर्तनासाठी जात होते,
बघा त्या महात्म्याने आपलं जीवन किती जोपासलं, किती पवित्र आपलं जीवन ठेवलं. त्याच घरी मुक्काम करायचे, त्याच घरी जेवण करायचे ज्या घरी लोक माळकरी असतील. जे लोक खात्या पित्या घरचे असायचे तिथं अमृत महाराज कधीच मुक्काम करत नव्हते. हे पवित्र जीवन ते जगले म्हणून संतत्व पदाला ते प्राप्त झाले. आपलं काय, आपण कुठेही खातो, काही खातो, हॉटेलात काय, ढाब्यावर ते काय. अलीकडे ढाब्याची त्या हॉटेलची संख्या का वाढायला लागली माहितीये? लोकांचा आपल्या जिभेवरती ताबा राहिला नाही म्हणून. माणसाला रसना अनावर झालेली आहे. जीभ सांगेल तसं खायचं, जीभ सांगेल तसं प्यायचं, स्वैर जीवन आपलं झालेलं आहे. त्यामुळे बुद्धी तशीच निर्माण झालेली आहे. अन्न पवित्र असायला पाहिजे. अपवित्र अन्न कधी आपल्या घरी शिजायला पण नको. अन्नावरती माणसाची बुद्धी अवलंबून आहे. आहार शुद्ध सत्व शुद्धी, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती. त्याच्यामध्ये पुन्हा अन्नाचे प्रकार सांगितलेले आहेत. गीता अध्याय वाचा 17वा. कटवम्ल लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिना आहारा राजसे श्रेष्ठा दुःख शोक मयप्रदाः यात यामं गतर संपुती परिषतंचत उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनम तामस प्रियम आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. तिन्ही प्रकारच्या आहाराचं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे. प्रत्येकाचा विस्तार आता सांगत नाही. त्यावेळा विश्व म्हणतात की द्रौपदी त्यावेळा मी अन्नच कौरवांचं खाल्लं होतं. त्याचा परिणाम पांडवांशी मी सदाचाराने वागलो नाही आणि त्यांच्यावरती अन्याय होता, तुझ्यावरती अन्याय होता. मी डोळ्यांनी पाहत होतो पण प्रतिबंध करू शकलो नाही, कारण अन्नच मी कौरवांचं खाल्लं होतं. आजकाल तर आम्हाला कोणाच्याही घरी खावं लागतं, कुठेही खावं लागतं. आता काय करता, पर्याय नाही. आमचं प्रारब्ध तसं आहे. रात्री ज्या गंजात वांगे कोंबडं शिजवलं जातं, दुसऱ्या दिवशी त्याच गंजात महाराज लोकांसाठी वांग्याची भाजी. हा जाता कुठं, पर्याय नसतो. म्हणून आहार जपला पाहिजे, अन्न जपलं पाहिजे. आहार शुद्धी असेल तर मन शुद्ध होतं. आणि मग ज्यावेळा भीष्माचार्यांच्या नेत्रामध्ये पाणी आलं, सांगितलं अन्न कौरवांचं खाल्लं असल्यामुळे माझी बुद्धी सुद्धा विकृत झाली. आणि मग त्या ठिकाणी भीष्म भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणायला लागले, देवा आता मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. सर्वजण त्या ठिकाणी स्तब्ध झालेले. भीष्म आता काय बोलतात ते माहिती नाही. प्रभू मला दर्शन देण्याकरता आपण या ठिकाणी आलात, अनंत उपकार माझ्यावरती केले. बस आता एक विनंती करतो. माझी एक मुलगी आहे आणि या मुलीचा विवाह, या मुलीचं लग्न मी तुमच्याशी लावू इच्छितो. सर्वांना नवल वाटलं, अरे भीष्म तर आजन्म ब्रह्मचारी आहे आणि यांना मुलगी कुठून आली. पण सर्व अज्ञानी होते या संदर्भामध्ये. आणि मग भीष्माने ज्या मुलीची गोष्ट केली ती मुलगी दुसरी तिसरी कोणती नसून ही बुद्धिरूपी मुलगी. तिचा स्वीकार करण्यासाठी भगवंताला विनंती करतात. इति मतिरोपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुन्नी ससोखमुपगते क्वचित् विहर्तो प्रकृती मुपायुषी यद्भव प्रवाह. हे परमात्मा, इति मतिरूप कल्पिता वितृष्णा, माझी मतिरूपी ही जी मुलगी आहे ना, बुद्धिरूपी मुलगी, या मुलीचा आपण स्वीकार करावा. म्हणून भीष्मानी आपली बुद्धी परमात्म्याच्या चरणी समर्पित केली आणि आपली प्राणज्योत परमात्मा कृष्णाच्या आणि शरीरामध्ये विलीन केली. भीष्म भगवत स्वरूप झाले. तो दिवस होता माघ शुद्ध एकादशीचा. भीष्माचार्याने जे विष्णू सहस्त्र नाम लिहिलेलं आहे, खऱ्या अर्थाने विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते आपल्या वैष्णवांची मुख्य साधना आहे. म्हणून जे वैष्णव असतात सहस्त्रनामाचा पाठ केल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही. म्हणून सकाळी उठलं की विष्णू सहस्त्रनाम रोज एकदा तरी वाचण्यात यायला पाहिजे. भीष्मांची निर्मिती आहे सहस्त्रनाम. 1000 नावाचा उल्लेख आहे. एकाच वेळा 1000 नावाचा जप त्या ठिकाणी होतो.
पितामह भीष्माचार्यांनी निर्माण केलेले हे विष्णू सहस्त्रनाम पूज्य डोंगरेजी महाराज म्हणतात, विष्णू सहस्त्रनामाचा जो रोज पाठ करतो त्याचं कर्मक्षय होतं, कर्मदोष निवृत्त होतात आणि पुण्यप्राप्ती त्याच्या पदरामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून भीष्माचार्यांनी भगवंताच्या स्वरूपामध्ये प्राणज्योत विलीन केली आणि भगवत स्वरूपता भीष्मांना प्राप्त झाली. सूत महाराज सांगतात, ऋषींनो, त्याच्यानंतर पांडवांना विजय प्राप्त करून दिल्यानंतर आणि मग मात्र ज्या गर्भाचं रक्षण भगवान परमात्म्याने केलं, कृष्णा 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 कृष्णा